बनवली नाश्त्यामध्ये इडली आणि इडलीच्या पिठापासून डोसा पण बनवलाय। तर इथं बघा मी पीठ तयार करून घेतलं होतं, तर इतकं पीठ फुगलंय बघा। आता हे चांगलं सगळं एकत्र मिक्स करून घेते। बघा इथं छान मिक्स करून घेतलंय आपलं पीठ आणि मीठ टाकलं आणि याच्या इडल्या मी अगोदरच बनवून घेतल्यात बरं का, दाखवायचं राहून गेलं। त्याच पिठापासून बघा इथं डोसा बनवलाय, तर डोसा पण छान झालाय त्याच पिठापासून, वेगळं पीठ सुद्धा करायची गरज नाहीये। इडलीच्या पिठापासून छान डोसे होतात। तर इथं बघा डोसा तयार झालाय आणि एक मी स्पंज लोणी स्पंज डोसा असतो ना, तो पण मी इथं एक करून घेतलाय बघा। तो पण अगदी मऊ सॉफ्ट असा झाला होता, खूप छान जाळी पडली आहे त्याला पण। तर इथं बघा हा डोसा छान झालाय। इथं सांबर बनवलंय, चटणी बनवली आणि इडल्या इडल्या पण बघा किती छान झाल्यात, एकदम मऊ झाल्यात एकदम। आणि हा डोसा पण बघा किती मऊ झालाय, जाळी पण छान आली बघा। तुम्हाला जर हे सगळं आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का। आणि तुम्ही पण कसं बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आजचा नाश्ता बघा, चला तुम्ही पण असं छान छान बनवून खा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।